यानंतर YCC नागपूरचे अभिजित खोडके. ह्या अवती भवती भिंती, ह्या सवती सवती भिंती, एखादी पडता पडता डझनांनी उगवती भिंती. ही अंधुक अंधुक सत्ता, हे बंदुक बंदुक नेते, द्वित नाही खेळलो तरीही शकुनीच अजूनही जेते. सज्जन हो, देश स्वतंत्र होणार होता त्या दिवशी या देशातले सगळे राजकीय नेते एका ठिकाणी आले आणि त्यांनी ठरवलं की या देशाला जर यशाच्या शिखरावरती पोहोचवायचं असेल तर इथल्या जनसामान्यांच्या हातामध्ये लोकशाहीची असामान्य अशी सत्ता दिली गेली पाहिजे. मग 47ला आमचा जन्म झाला, 50ला आमचं बारसं झालं. या देशाचं नाव भारत आणि आमचा धर्मग्रंथ भारतीय संविधान होता. मुळात या सगळ्या तत्वांच्या बळावरती आम्हाला देश उभा करणं गरजेचा होता. पण सज्जन श्रोते हो, समाज केंद्रित राजकारणाच्या जागेवरती व्यक्ती केंद्रित राजकारण आता आमच्याकडे केलं जात आहे. मुळात आम्हाला राजेशाही पाडून लोकशाही आणायची होती. या लोकशाहीच्या माध्यमातून राजकीय नेते उभे करायचे होते. पण हे राजकीय नेते उभे करता करता आम्ही घराणेशाही कधी आणली हे आमचंच आम्हाला कळलं नाही. आणि मग दिल्लीत दत्त जनपद, मुंबईत मातोश्री, बारामतीला गोपाळबाग, बिहारमध्ये मायासागर आणि उत्तर प्रदेशात यादव विला कधी उभा राहिला हे आमचंच आम्हाला कळलं नाही. नेतृत्वाचा नाही न समजणाऱ्या लोकांच्या हातामध्ये दिली जातात आहे राजकारणाची सूत्र आणि जनसामान्यांचे लचके तोडण्यासाठी आमच्या दारातच बांधलं जात आहे औद्योगिकरणाचं कुत्र. तेव्हा नमस्कार, याच गोष्टीचा परामर्श घेण्यासाठी प्रगल्भ व्यासपीठावरती उभा आहे. विषय मांडतोय की या देशातलं राजकीय सूडनाट्य या देशाच्या प्रगतीला पोखरणारी वाढवी ठरत आहे. खरं तर विषयाचा विचार करताना मला जाणीवपूर्वक म्हणू द्या की जेव्हा जेव्हा या देशातल्या लोकांना वाटलं की इथली राजकीय नेते इथल्या जनसामान्यांचे लचके तोडतात आहे, तेव्हा तेव्हा आम्ही इथल्या राजकीय नेत्यांचा सूड घेतलाय. इथल्या मतदानाच्या मतपेट्यांमध्ये मतं टाकली जातात आणि इथल्या राजकीय नेत्यांची विचारधारा बदलवली जाते. पण राजकीय विचारधारा बदलली तरी जनसामान्यांचा सूड घेणं बंद होत नाही. आमच्या डोक्यामध्ये देशभक्तीचा ज्वर इंजेक्ट केला जातो. स्वाईन फ्लूची लागण व्हावी तशी द्वेषाची लागण केली जाते. या देशाच्या लोकशाहीच्या लष्करीकरणाची सूत्र हातात घेतली जातात. आम्हाला म्हणजे आमच्यामध्ये हिटलराची पूड घातली जाते. तुगलकाच्या चूर्णामध्ये अर्धा किलो शुद्ध पतंजलीचं तूप घातलं जाते आणि हे सगळं मिश्रण जुमल्यांच्या पात्रामध्ये वाढून तुमच्या आमच्या तोंडघशी पाडण्याची परंपरा आमच्याकडे उदयाला आली असेल तर मला जाणीवपूर्वक म्हणू द्या की हे राजकीय सूडनाट्य इथल्या जनसामान्यांच्या प्रगतीला पोखरणारी वाढवी ठरत आहे. आमच्याकडच्या योजनांची नावं बदलवली जातात, आमच्याकडच्या शहरांची नावं बदलवली जातात. इथल्या समाजकार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार मिळवण्यासाठी राजाश्रय घ्यावा लागतोय. आता आमच्याकडे मंदिरी पाडल्या जातात आणि मस्जिदी उभ्या राहतात, मस्जिदी पाडल्या जातात आणि मंदिरं उभे राहतात. आम्हाला विचारांची उंची वाढवता येत नाही तर पुतळ्यांची उंची वाढवली जाते आणि कोणाचा पुतळा उभा केला याच्यावरून इथल्या जनसामान्यांचा सूड घेतला जातो. एवढ्यावरतीच हे लोक थांबत नाहीत तर आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शनं मारली जातात. मुळात या देशामध्ये वातावरण तयार केली जातात, जनसामान्यांचे गळे दाबले जातात. वर्तमानातून भावना काढून फक्त संभावना पेरण्याचं काम होते. विचारांचा कडेलोट करून भावनांचा गळा दाबला जात असेल तर मला म्हणू द्या की हे राजकीय सूडनाट्य या देशाच्या प्रगतीला पोखरणारी वाढवी ठरत आहे. पण सत्तेवरती असलेली लोक जेवढं या देशाला पोखडतात ना हो, तेवढेच आमच्याकडचे विरोधी लोकही पोखडतात. म्हणजे ज्यांचं आपसात कधीच जमलं नाही ती सगळी लोक आता एका ठिकाणी यायला लागली. या देशामध्ये बहुपक्षीय राजकारण होतं, ते द्विपक्षीय कधी झालं आमचंच आम्हाला कळलं नाही. ताई माई अक्का विचार करा पक्का, दादा मामा काका सगळेच लोक एका ठिकाणी यायला लागले आणि या देशामधलं राजकारण उभं करायला लागले. यांच्या बळावरती या देशाची प्रगती साध्य होणार आहे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कर्नाटकामध्ये वेगळ्याच प्रकारची नाटकं केली जातात. मणिपूर, इन्फाळ, तिकडसारख्या 5 राज्यांमध्ये वेगळ्याच प्रकारचं राजकारण केलं जाते. काश्मीरमध्ये 370 कलम संपवतो म्हणणारे आणि संपू देणार नाही म्हणणारे या दोघांचं मिळून राजकारण उभं राहत असेल तर असं हे राजकारण या देशाच्या प्रगतीला पोखरणारी वाढवी ठरत नाही काय, याचा आपण विचार केला पाहिजे. पण आमच्याकडच्या एवढ्यावरतीच हे थांबत नाहीत तर आता आमच्याकडचे राजकीय नेते नव्या नव्या प्रकारचे जुमले मारायला लागलेत. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शनं मारली जातात. आमचे राजकीय नेते म्हणतात की आता आम्ही जाती पाहून तिकीट द्यायला लागलो आहोत. मग सज्जन श्रोते हो, तुम्हाला इथंच उभं केलं जाईल
आधी तुमचं नाव विचारलं जाईल, नंतर गाव विचारले जाईल, नंतर जात विचारली जाईल. तुमच्याच जातीच्या लोकांची वर्तुळं तयार केली जातील आणि त्या दुसऱ्या जातीच्या लोकांना चेंगारून मारण्याची परंपरा आमच्याकडे उदयाला येईल. एवढ्यावरतीही नाही जमलं तर तुम्हाला आरक्षणं दिली जातील. बसलीत तर ठीक, नाही बसलीत तर जबरदस्ती बसवली जातील. असं हे राजकारण या देशाच्या प्रगतीला पोखरणारी वाळवी ठरत नाही का, याचा विचार तुम्ही आम्ही करायचा आहे. पण विरोध करणे म्हणजे फक्त विरोध नसतो, म्हणजे आमचा बोफोर्स म्हणून तुमचा राफेल. या देशातल्या सदनांमध्ये राजकारण चालू दिलं जात नाही. इकडे 3 तलाकवरती बहुमत सिद्ध होत नाही. 15-15, 30-30 दिवस उत्तर द्या आणि माफी मागा, उत्तर द्या आणि माफी मागा. आणि इकडच्या रोजगाराचा प्रश्न मात्र सोडवला जात नाही. मला विचारू द्या की तुम्ही सदन चालू देत नाही, मग एखाद्या नागपुरातल्या राजकीय नेत्याच्या मुलीचं रिसेप्शन झालं तर हेच सगळे राजकीय नेते एकाच ताटलीत कसं जेवण करतात, याचं उत्तर आम्हाला दिलं गेलं पाहिजे. हे सगळं काही चालत राहील, हे सगळं काही राजकीय सूडनाट्य उभं केलं जाईल आणि जनसामान्यांचे गळे दाबले जातील. पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही. या देशाच्या शासनानं तुमच्या जगण्याची किंमत ठरवली आहे. वर्षाला 6,000 रुपये, महिन्याला 500 रुपये आणि दिवसाला 18 रुपये. तेवढ्यावरती जगता आलं तर जगा, नाहीतर तुमच्या मरणाची किंमत 1 लाख रुपये आहे. तुमच्या हे जमलं तर करा, नाहीतर तुमच्या जमिनीचे तुकडे विका. तुमच्या पोरांना विदेशात पाठवा, ते तिकडे नोकऱ्या करतील, त्यांना लाख रुपयाचा पगार भेटेल. तो पगार इकडे आणा, तो खाऊन या देशात सुरू असलेलं राजकीय सूडनाट्य आणि ह्या अशा सगळ्या चित्रफिती तुम्ही TV वरती पहा. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. काही स्वप्न स्वस्त, काही महाग लावणार आहे. त्या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ मी महालातल्या देवांना आता आग लावणार आहे. मनपूर्वक धन्यवाद. Listening to these student speakers is a pleasure. और इन सब के ओजस्वी विचार सुन के दुष्यंत कुमार जी की ये पंक्तियाँ याद आती हैं कि इस नौजवान को यूँ नहीं बहला सकेंगे आप, वो आदमी नया है मगर सावधान है. त्यांना राजकारणही समजतं आणि राजकारणाच्या नावावर जे काही नाट्य सुरू आहे ते त्यांना बरोबर समजतं. हे त्यांच्या विचारातून इथे याची प्रचिती आम्हाला मिळाली.